नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 इयत्ता 9वी गणित भाग 2 सर्वांचं आर्यन मॅथ्स वर्ल्डमध्ये स्वागत करतो। त्यातील पहिलं आणि दुसरे एक्झाम्पल आपण पाहतोय। पहिले एक्झाम्पल बघा, इन द फिगर लाइन RP is parallel to line MS and DK is its transversal. DK is its transversal. Angle DHP दिलेला आपल्याला 85 डिग्रीचा आणि त्याच्यावरून RHD त्यानंतर HGS हा कोन, त्यानंतर MGK म्हणजे हा कोन, हे कोन आपल्याला शोधायचे। आता सुरुवातीला आपण काय दिलेलं आहे ते पाहूया। आपण या ठिकाणी लाइन RP इज पॅरलल टू लाइन MS। RP आणि MS ह्या दोन लाइन एकमेकाला पॅरलल म्हणजे दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि या दोघांची DK ही काय आहे, ह्या दोघांची छेदिका आहे म्हणजे लाइन DK is its transversal। आता दोन समांतर रेषांना ज्या वेळेला एका छेदिकेने छेदला असता वेगवेगळ्या प्रकारचे कोन तयार होतात। त्या कोनांचा आपण मागील पाठामध्ये अभ्यास केलेला आहे। आता त्यावरच आधारित आपण उदाहरण बघतोय आपण। तर बघा, या ठिकाणी DHP म्हणजे हा कोन दिलेला आहे आणि RHD म्हणजे हा कोन या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे। आता बघा, अँगल DHP हे कोन DHP आणि कोन RHD हे कसले कोन आहेत, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे रेषीय जोडीचे कोन दिसतात आपल्याला। म्हणजे अँगल DHP प्लस अँगल RHD इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजे अँगल्स इन लिनियर पेयर। रेषीय जोडीतील ते कोन असल्यामुळे आपल्याला दोघांची जी बेरीज आहे ती दोघांची बेरीज 180 येते। आता यातील एक कोन आपल्याला दिलेला आहे, तो आपण कोन या ठिकाणी 85 अंश घेऊया। 85 अधिक कोन RHD बरोबर 180 आणि म्हणून कोन RHD बरोबर 180 वजा 85 आणि या ठिकाणी आपल्याला कोन RHD बरोबर या ठिकाणी आपल्याला किती येणार आहे, तर या ठिकाणी आपण जर यांची वजाबाकी केली तर ही वजाबाकी आपल्याला 95 अंश इतकी आलेली असेल। म्हणजे बघा, कोन RHD चा आपण माप या ठिकाणी शोधलेला आहे। ते माप किती आलं, तर 95 अंश इतकं माप या ठिकाणी त्याचं आलेलं आहे। त्यानंतर दुसरा कोन PHG। आता PHG कोन शोधूया आपण। कुठे आहे PHG म्हणजे हा कोन झाला। आता PHG आणि हा RHD हे दोन कोन हे कसले कोन आहेत, तर इट इज व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स म्हणजे विरुद्ध कोन, परस्परांचे विरुद्ध कोन। आणि परस्परांचे विरुद्ध कोन कसे असतात, एकरूप असतात। म्हणजे बघा, दुसरा आपण शोधताय कोन RHD अँगल RHD इज इक्वल टू अँगल PHG और इट इज कॉन्ग्रुएंट टू एंगल PHG का, तर वर्टिकली अपोजिट एंगल्स। आता वर्टिकली अपोजिट एंगल्स असल्यामुळे ते कसे आहेत, एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यामुळे आपल्याला RHD चे माप माहित आहे। बट अँगल RHD इज इक्वल टू 95 डिग्री, देयरफॉर अँगल तुमचा PHG हा सुद्धा कितीचा असणार आहे, 95 अंश मापाचा असणार आहे। त्यानंतर तिसरा कोन आपण विचारात घेतोय HGS
म्हणजे HGS हा कोन बघा. आता ह्या दोन लाईन त्या कशा आहेत एकमेकाला पॅरलल आहे. ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे आणि त्यामुळे DHP हे कोन DHP आणि कोन तुमचा जो आहे HGS हे कसले अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन. बघा तिसरा प्रश्न आपल्याला असं म्हणता येईल तर हे RP इज पॅरलल टू MS and line DK is its transversal. Therefore, angle DHP is equal to HGS is equal to angle HGS corresponding angles. आता यातील HGS चा पण माप आपल्याला DHP चं माप आपण शोधलेलं आहे किती आहे बट अँगल DHP is equal to 85 डिग्री आपल्याला दिलेला आहे उदाहरणामध्ये. Therefore angle HGS is also of 85 डिग्री. तर अशा पद्धतीनं HGS चं सुद्धा माप आपण शोधलेलं आहे. आता त्यानंतर शेवटचं माप बघा अँगल MGK बघा MGK. आता MGK हा कोन आणि हा कोन हे कसले एकमेकांचे वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे बघा अँगल HGS इज कॉन्ग्रुएंट टू अँगल MGK. कसले अँगल्स आहेत तर वर्टिकली अपोजिट अँगल्स आणि वर्टिकली अपोजिट अँगल्स असल्यामुळे जेवढं HGS चं माप असणार आहे तेवढंच MGK चं माप असणार आहे. म्हणजे बट अँगल HGS आपण आता शोधलेला आहे 85 डिग्री. Therefore angle MGK is also of 85 डिग्री. तर अशा पद्धतीनं आपण जे आपल्याला चार कोन जे शोधायचे होते त्या चार कोनांची जी माप आहे ती माप आपण या ठिकाणी शोधून काढलेली आहे. पहिला जो कोन होता तो RHD म्हणजे आपण शेवटी उत्तर पूर्ण करतोय अँगल RHD इज इक्वल टू किती आलं 95 डिग्री आलं. त्यानंतर आपण दुसरं शोधायला सांगितलं होतं अँगल PHG. तर अँगल PHG हा किती अंशाचा आलेला आहे तो सुद्धा 95 डिग्रीचा आलेला आहे. त्यानंतर तिसरा जो अँगल आहे तो अँगल HGS हा कितीला आलेला आहे तर हा 85 डिग्रीचा आलेला आहे. आणि शेवटचा जो अँगल आहे अँगल MGK हा सुद्धा 95 डिग्रीचा अँगल आलेला आहे. तर अशा पद्धतीनं जी चार कोन आहेत ती चारही कोनांची जी माप आहे ती माप आपण शोधून काढलेली आहे. शेवटी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं जे पहिलं उदाहरण होतं त्या पहिल्या उदाहरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लाईन P आणि लाईन Q या दोन समांतर रेषा म्हणजे लाईन L इज पॅरलल टू लाईन Q आणि लाईन L आणि लाईन M दे आर ट्रान्सव्हर्सल्स. म्हणजे L आणि M या त्यांच्या छेदिका आहेत आणि यावरून आपल्याला कोन A, कोन B, कोन C आणि कोन D यांचं माप शोधायचं आहे. चला आपण दुसऱ्या गणित सोडवूया. आपण पाहूया कशी किमती येतात. आता कोन A हा कोन A आणि हा 110 हे कसले अँगल्स आहेत तर अँगल्स इन लिनियर पेअर. मग लिनियर पेअर्स मधले अँगल्स किती मापाचे असतात तर 180 अंशाचे असतात. देअरफॉर आता इथे सोल्युशन आपण चालू करतोय. अँगल A प्लस this is the angle that is 110 is equal to 180 degree. हे कसले अँगल्स आहेत तर अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर मध्ये अँगल्स आहेत. या दोघांच्या मापांची जी बेरीज आहे ती किती येणार आहे 180 आणि म्हणून अँगल A is equal
इक्वल टू 180 वजा 110 बरोबर किती येणार आहे तर 70 अंश. म्हणून कोन जो पहिला आपला आहे तो कोन ए म्हणजे अँगल ए, तर अँगल ए चं माप आपण शोधलेलं आहे आणि ते किती आलेलं आहे 70 अंश मापाचं आलेलं आहे. त्यानंतर बघा लाईन दुसरा आपण आता दुसरा कोन पाहतोय तर ते करत असताना बघा लाईन पी आणि लाईन क्यू म्हणजे लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू म्हणजे रेषा L समांतर रेषा Q आणि त्यांची P आणि Q हे काय आहे लाईन त्यांची लाईन P आणि Q ला कुठली ट्रान्सव्हर्सल आहे तर लाईन L इज इट्स ट्रान्सव्हर्सल. ही जर आपण छेदिका धरली तर बघा बघा रेषा P समांतर रेषा Q आणि L ही त्यांची छेदिका. आता त्यामुळे कोन A आणि कोन Z हे कसले कोन झाले तर ते संगत कोन म्हणजे अल्टरनेट अँगल्स. म्हणजे बघा अँगल A इज इक्वल टू अँगल Z कसले अँगल झाले ते तर ते कॉरस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन झालेले आहेत. आणि संगत कोन हे कॉन्ग्रुएंट म्हणजे समान मापाचे असतात. त्यामुळे एक कोन आपण शोधलेला आहे बट अँगल ए तो 70 चा आहे आणि त्यामुळे हा जो आपला अँगल झेड आहे तो अँगल झेड सुद्धा 70 अंशाचा असणार आहे. आता हा झेड का शोधला तर ह्या बी साठी शोधला. आता झेड आणि बी हे कसले अँगल आहेत तर ते आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि देअरफॉर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात दे आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर बघा अँगल झेड इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी व्हर्टिकली अपोजिट अँगल्स and therefore आपला जो बट अँगल बी किती अँगल झेड कितीचा आहे 70 अंश मापाचा आहे आणि त्यामुळे अँगल जो बी आहे हा अँगल बी सुद्धा किती अंशाचा येणार आहे तर 70 अंश मापाचा येणार आहे. त्यानंतर आपण तिसरा कोन आपण या ठिकाणी शोधतोय. तिसरा कोन सी आहे. आता बघा रेषा या ठिकाणी बघा लाईन P पॅरलल टू लाईन Q. आता रेषा L समांतर रेषा Q आणि लाईन आता दुसरी लाईन मी घेतोय लाईन M इज इट्स ट्रान्सव्हर्सल. आता M रेषा ही छेदिका घेतोय आणि त्यामुळे हे परत संगत कोन तयार झाले म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले कोन C आणि 115 आणि करस्पॉन्डिंग अँगल्स दे आर कॉन्ग्रुएंट संगत कोन हे कसे असतात समान मापाचे असतात. देअरफॉर अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री 115 अंश मापाचे. कारण हे दोन अँगल हे कसले अँगल आहेत तर ते करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन आहे. आणि संगत कोन असल्यामुळे कोन C हे किती अंशाचं आलं 115 अंशाचा आलेला आहे. आता शेवटचा कोन आहे तो कोन D आपल्याला शोधायचा आहे. आता हे आणि हा कोन हा कसला कोन आहे रेषीय जोडीतील कोन आहे आणि रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. म्हणून बघा 115 अधिक m अँगल D म्हणजे इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेयर म्हणजे रेषीय जोडीतील कोन आणि देअरफॉर m अँगल D म्हणजे m कोन D बरोबर 180 वजा 115 म्हणून m अँगल D बरोबर ह्याची जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी ही 65 अंशाची येणार आहे. तर अशा पद्धतीनं ही चारही कोन आहेत त्या चारही कोनांची माप आपण शोधलेली आहे. बघा पहिला कोन आहे A त्याचं माप आलेलं आहे 70 अंश.
दुसरा कोन आहे बी, त्याचं माप सुद्धा आलेलं आहे 70 अंश. तिसरा कोन सी, त्याचं माप आलेलं आहे 115 अंश. आणि चौथा कोन डी, त्याचं माप आलेलं आहे 65 अंश. तर अशा पद्धतीनं आपण जे 4 कोन आहेत त्या चारही कोनांची माप शोधलेली आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर यातील अजून एक उदाहरण आहे, त्या उदाहरणाचा आपण अभ्यास करूया. ठीक आहे, उदाहरण क्रमांक 4 चा आपण विचार करूया. दुसरं एक्झाम्पल आपण म्हणजे चौथं एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट मध्ये पाहतोय. त्यामध्ये एक्झाम्पल आहे, इन फिगर अँगल पी क्यू आर इज पॅरलल टू अँगल एक्स वाय झेड. कोन पी क्यू आर आणि कोन एक्स वाय झेड परस्परांना समांतर आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे कोन पी क्यू आर बरोबर कोन एक्स वाय झेड. म्हणजे कोन पी क्यू आर आणि कोन एक्स वाय झेड हे समान मापांचे आहेत. आता हे असताना आपण काय करूया बघा, तर या ठिकाणी आपण हे आकृतीमध्ये काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागते. आता हे कन्स्ट्रक्शन करत असताना मी हा जो रे आहे तो रे या ठिकाणी वाढवतोय. म्हणजे जो रे एक्स वाय आहे तो रे एक्स वाय एक्सटेंड करतोय, वाढवतोय. आणि तो रे वाढवल्यामुळं असा वाढवतोय की तो यम बिंदूमध्ये छेदेल. म्हणजे बघा, हा जो रे एक्स वाय तो काय करतो, इट इंटरसेक्ट क्यू आर ॲट पॉइंट यम. म्हणजे क्यू आर ला कोणत्या बिंदूत छेदला, तो यम बिंदूत छेदला. कसा, सच दॅट कसा आहे तो, तर एक्स डॅश वाय डॅश यम. म्हणजे एक्स डॅश वाय डॅश यम. एक्स वाय आणि यम हे दरम्यान आहे. त्याच पद्धतीनं क्यू डॅश यम डॅश आर म्हणजे क्यू यम आर हे सुद्धा एकमेकाच्या दरम्यान आहे. आलं लक्षात. तर आता मी काय करतोय बघा, वाय झेड आणि तुमचा जो क्यू आर आहे येते लक्षात, या दोन्ही हे कसे एकमेकांना समांतर आहे. कारण कोणाच्या सर्व ज्या दोन्ही बाजू आहेत त्या दोन्ही बाजू कशा आहेत, एकमेकांना समांतर आहेत. त्यामुळे पहिली बाजू मी घेते बघा, पहिल्या कोणाची म्हणजे एक्स वाय झेड ची कुठली घेतली, वाय झेड, ती पॅरलल म्हणजे रे वाय झेड इज पॅरलल टू रे क्यू आर. क्यू आर ला काय आहे, पॅरलल आहे. आणि त्यांचं एक्स वाय ही काय आहे, त्यांची छेदिका आहे, छेदलेला आहे. अँड एक्स वाय इज इट्स ट्रान्सव्हर्सल. एक्स वाय ही काय आहे, त्यांची छेदिका आहे. आणि छेदिका असल्यामुळं हे जे दोन कोन या ठिकाणी तयार झालेले आहेत, हे दोन कोन हे कसले तयार झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन तयार झालेले आहेत. आणि संगत कोन हे समान मापाचे असतात. म्हणजे बघा, अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू अँगल वाय एम आर. कसले अँगल झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स. लक्षात. तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि ह्याला आपण काय करूया, इक्वेशन फर्स्ट देऊया. पहिलं त्याला इक्वेशन देऊया. त्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या बाजूचा दुसरा रेचा विचार करूया. म्हणजे दुसरा रे कुठला झाला, एक्स वाय आणि पी क्यू. म्हणजे बघा, एक्स वाय इज ऑल्सो पॅरलल टू पी क्यू. म्हणजे एक्स वाय आणि पी क्यू एकमेकाला समांतर आहेत. आता त्यांची क्यू आर ही क्यू आर काय झाली, आता त्यांची छेदिका झाली. म्हणजे आता बघा, क्यू आर इज इट्स ट्रान्सव्हर्सल. म्हणजे क्यू आर ही काय झाली, त्यांची छेदिका झाली. आणि त्यामुळे पुन्हा हे दोन कोन तयार झालेले आहेत. हे दोन कोन
कुठले कोण तयार झाले तर संगत कोण तयार झाले म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स पुन्हा तयार झाले कुठले कुठले बघा तर पी क्यू एम अँगल पी क्यू एम आणि अँगल वाय एम आर हे कसले अँगल तयार झाले तर करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन या ठिकाणी तयार झाले याला आपण विधान क्रमांक 2 आपण संबोधूया आता हेच आपण असं विधान 1 आणि विधान 2 वरून काय लिहू शकतो तर या दोन्ही समीकरणाच्या उजव्या बाजू समान आहेत म्हणजे कोन YMR या ठिकाणी कोन YMR म्हणून 1 व 2 वरून समीकरणाच्या दोन्ही डाव्या बाजू सुद्धा समान असल्या पाहिजे म्हणजे अँगल XYZ is equal to angle PQM हे कशावरून घेतलं आपण फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 1 आणि 2 वरून आणि म्हणून अँगल XYZ is PQM हा जर कोन आपण पुढे एक्सटेंड केला वाढवला तर PQR हा कोन वाढल्यामुळे कोनामध्ये काही बदल होत नाही त्यामुळे मी असं मांडतो या ठिकाणी PQM च्या ऐवजी R मांडतो आणि म्हणून कोन XYZ बरोबर कोन PQR चे समान मापाचे कोन आले therefore angle PQR is congruent to angle XYZ तर अशा पद्धतीनं PQR आणि XYZ हे समान मापाचे कोन आहेत कारण त्यांची माप समान आहेत तर अशा पद्धतीने आपण आज प्रॅक्टिस सेट 2.1 मधील जे 4 एक्झाम्पल्स आपल्याला होते त्यातील 3 एक्झाम्पल्स आपण सोडवलेले एक एक्झाम्पल तुमच्या स्वाध्यायासाठी मी ठेवलेला आहे यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहोत आणि त्यापूर्वी काही प्रॉपर्टीज ही आपण अभ्यासणार आहोत तोपर्यंत ह्यातील राहिलेले जे एक्झाम्पल आहे आणि प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा प्रॉब्लेम सेटमध्ये राहिलेली जी या वर आधारित उदाहरण आहे या उदाहरणाचा तुम्ही जरूर सराव करा पुन्हा पुन्हा उजळणी करा आणि आपण घरातच राहा सुरक्षित राहा पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद